नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता मिळाला। त्याच वेळेस शेतकऱ्यांना अपेक्षा होती की नमो शेतकरी सन्मान योजनेचा सुद्धा हप्ता मिळेल। मात्र शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शासनाने देण्याचं ठरवलं होतं। आता मित्रांनो, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तर हप्ता मिळायला पाहिजे होता, मात्र तो हप्ता का मिळाला नाही आणि प्रत्येक शेतकरी जवळपास ज्या शेतकऱ्यांना हे नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळतात असे शेतकरी वाट बघत होते। आणि बरेच शेतकरी असे आहेत की ज्यांना पीएम किसान योजनेचाच हप्ता मिळत नाही। मग अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता मिळत नाही। आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये असंही सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळत नाही त्यांनी कृषी कार्यालयात जाऊन आपली केवायसी राहिली असेल तर केवायसी करून घ्यायची, किंवा आपली लँड सीडिंग राहिली असेल तर लँड सीडिंग करून घ्यायची, किंवा बऱ्याच शेतकऱ्यांच्या नावामध्ये तफावत आहे, मग ती आधार कार्ड असेल, तुमचं बँकेचं पासबुक असेल किंवा 7/12 असेल आणि हे नाव मॅच होत नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना हे पैसे मिळत नाहीत। आणि पैसे मिळायचे म्हणलं की शेतकरी हे बऱ्याच वेळा अशी वाट बघत असतात। मात्र महत्त्वाची गोष्ट सांगतो शेतकरी मित्रांनो, हे 1,500-2,000 रुपये मिळण्यावर आपलं काही लय भलं होणार नाही, हे तर मिळायलाच पाहिजे। पण महत्त्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव। तर शेतीमालाला भाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे येणं गरजेचं आहे, कारण शेतीमालाला जर भाव मिळाला, समजा तुम्हाला 5 क्विंटल सोयाबीन तुमच्या जे क्षेत्र असेल तेवढ्या क्षेत्रात होत असलं, समजा एकरी तुम्हाला 8 क्विंटल होत असलं आणि जर तुमच्या सोयाबीनला 7, 8, 10,000 रुपये भाव मिळत असला तर तुम्ही त्या शेतामध्ये आणखी जास्तीची मेहनत करता। आणि मेहनत कशामुळे करता? कारण भाव मिळालाय। भाव मिळालाय म्हणजे तुम्हाला त्या मेहनतीला तुमचा काहीतरी फायदा झालाय, फायदा व्हायलाय, अशा वेळेस तुम्हाला मेहनत करायला सुद्धा आवडेल आणि मग त्या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढेल। मात्र तशा गोष्टीसाठी शेतकरी पुढे येत नाहीत। मात्र असे जे काही नमो शेतकरी योजनेचे पैसे असतील, पीएम किसान योजनेचे पैसे असतील किंवा लाडकी बहीण योजनेचे असतील, अशा पैशासाठी शेतकरी वाट बघत असतात। मात्र महत्त्वाची गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो, या पैशामध्ये शेतकऱ्यांचं कोणत्याही प्रकारचं भलं होणार नाही। फक्त हे आपलं तात्विक तात्पुरतं समाधान आहे। शेतकऱ्यांना खरी गरज आहे शेतीमालाला भाव मिळण्याची, आणि त्यामुळे शेतीमालाला भाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे येणं गरजेचं आहे। तुमचा कापूस असो, सोयाबीन असो, तुमचा ऊस असो किंवा कोणतीही जी पिकं असते तर या पिकांना हरभरा असेल, भाव मिळणं गरजेचं आहे। कारण जोपर्यंत शेतीमालाला भाव मिळणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या जीवनमानात कोणताही बदल होणार नाही। मग असे ते मुख्यमंत्री म्हणले होते की 3,000ची वाढ करू या नमो शेतकरी योजनेत, ते जरी 3,000 वाढले तर 3,000ने काही लय भलं होणार नाही। आणि आता जे नमो शेतकरी योजनेचे पाडव्याला पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येणार होते, आता त्यामध्ये पुन्हा महत्त्वाची गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो की ज्या शेतकऱ्यांचे या अगोदरचे सुद्धा हप्ते रखडले होते अशा सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात हे हप्ते आलेले आहेत। आता काही शेतकऱ्यांना मेसेज आले असतील, काही शेतकऱ्यांना आले नसतील। तर आता गुढीपाडव्याच्या दिवशी सुट्टी होती, त्यानंतर ईदची सुट्टी होती आणि आता ह्या सुट्ट्या संपलेल्या आहेत, त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे येत आहेत। मात्र आता काही शेतकऱ्यांना जर मेसेज आलेला नसेल, SMS आलेला नसेल, मग आता हे पैसे आले का नाही हे कसं कळणार? एक तर तुम्हाला बँकेत जाऊन बघावं लागणार। मग बँकेत जायचं म्हणल्यावर आपल्याला आपल्या घरून, म्हणजे आपण ग्रामीण भागातले असू तर आपली बँक कुठं तालुक्याला राहते, मग त्या बँकेत जाऊन बघावं लागेल किंवा दुसऱ्या गावात असते। मग अशा वेळेस जर हे पैसे आपल्याला आले का नाही हे जर स्टेटस चेक करायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जायचं। लिंकला क्लिक केल्याच्या नंतर तिथं आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर आणि मोबाईल नंबर अशा 2 गोष्टी मागते। मग तिथं आपण मोबाईल नंबर टाकू शकतो, कारण प्रत्येकाला रजिस्ट्रेशन नंबर माहित नाही। मग आपला मोबाईल नंबर टाकायचा, त्या मोबाईलवर आपल्याला OTP येणार आहे। OTP आल्याच्या नंतर तिथं OTP टाकायचा आणि गेट डाटा यावर क्लिक केल्याच्या नंतर तुमचा हप्ता आलाय का नाही, किंवा जर तुमचे या अगोदरचे सुद्धा रखडले असले तर ते हप्ते आले का नाही याचं स्टेटस तुम्हाला समजणार आहे। मात्र मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट पुन्हा, सरकारचं काम महिनाभर थांब, सध्या ती वेबसाईट व्यवस्थित चालत नाही। OTP लवकर येत नाही, किंवा OTP आला आणि OTP टाकला आणि गेट डाटा केलं तर त्याच्या पुढे प्रोसेस होत नाही। ही सरकारची जी वेबसाईट आहे तर ती दमादमानं चालत, त्या पद्धतीनं तुम्ही तुमचं हे स्टेटस चेक करू शकता। आणि मग हे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळतात तेच फक्त नमो शेतकरी योजनेच्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत। नाहीतर ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे मिळत नाहीत त्यांना नमो शेतकरीचा हप्ता मिळणार नाही। जर तुम्हाला तो हप्ता मिळवायचा असेल
तर त्यासाठी तुम्हाला कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन तुमची ई-केवायसी असेल, लँड सीडिंग असेल किंवा तुमची जी काही अडचण असेल ती तुम्हाला चेक करून तिथं दुरुस्त करून घ्यायची। आणि जे नवीन शेतकरी आहेत ज्यांनी रजिस्ट्रेशनच केलं नाही तर त्यांनी CSC सेंटरवर जाऊन आपलं रजिस्ट्रेशन करायचं। त्यानंतर तुमचं ते कृषी कार्यालयाकडे जाईल आणि तिथं जाऊन ते पूर्ण जी काय असेल ते अपडेट माहिती करून घ्यायची। त्यानंतरच तुम्हाला PM किसान योजनेचे हप्ते किंवा नमो शेतकरी योजनेचे हप्ते मिळतील, अशी ही महत्वाची माहिती होती। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि तुमचा हप्ता मिळाला का नाही हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।